डोळे. मी पन्हाळगड उतरून तळवटाला आलो तेव्हा सूर्य गड चढून बुरुजावर गेला होता. चैतन्यमय झालेलं वातावरण कसं बेबंद भासत होतं. पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंत ती सह्याद्रीची प्रचंड रांग चैत्र पालवीनं गजबहरलेली होती. अनंत रानफुलांनी वारा धुंद झाला होता. पिकली पानं गळून खच लागला होता. त्यांची जागी नवी पानं डोलत होती. रंगीबेरंगी पाखरांच्या भराऱ्या, हंस मोरांगीची प्रखर झडप, बहिरी ससाण्याची जोरदार सुळकंडी यामुळेच ते गगन नुसतं रणमैदान झालं होतं. ते घनदाट झाडी, तो विशाल पर्वत, त्यावरचे ते गड आणि ते वाडे पाहून छाती धडधडत होती. डोळे दिपत होते. मी मनात पुटपुटलो, इथंच मराठ्यांनी वाट धरून मराठी अस्मिता दाखवली. पायथ्याला येऊन मी सागावकडे वळणार इतक्यात एक मंजूळ आवाज आला. त्या उग्र, त्या भयान जंगलात ही बाई कोण म्हणून मी दचकून पाहिलं तेव्हा एक 17 वर्षाची सुंदर तरुणी माझ्याकडे येताना दिसली. तिचा चेहरा तरतरीत आणि विलोभनीय दिसत होता. तिचे डोळे टपोरे आणि पाणीदार होते. त्यात चपलता होती. रेखीव भुवया, नोकदार नाक यामुळे तिच्यात ऊनं काहीच भासत नव्हतं. त्याचबरोबर तिचा देह निरोगी आणि रसरशीत होता. आपल्या उभार उरोजावरचा रेशमी पदर तिनं डाव्या हाताच्या 2 बोटात कायमचा धरून ठेवला होता. मयूरपंखी रेशमी लुगड्यानं तिचं स्वरूप द्विगुणित केलं होतं. ती भलतीच बेरकी असावी असं माझा समज झाला. कुठं जायचं तुम्हाला? तिनं जवळ येऊन हसत मुखानं प्रश्न केला आणि माझ्यावरून नजर फिरविली. सागावाला जाणार, मी उत्तर दिलं. तेव्हा तिनं निश्वास टाकला. बरं झालं बाई, मी घाबरले होते सोबत मिळावी म्हणून, पण देवानं माझं गाऱ्हाणं ऐकलं आणि तुम्हाला धाडलं. डोकीच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत मी तिला न्याहाळून घेतली. तुला कुठं जायचंय? तेव्हा पायाचा ठसा फोपाट्यात उठवून त्याकडे पाहत ती उत्तरली. मला सागावाला जायचं आहे. माझी मावशी आहे सागावात. नंतर मी भेडस गावाला जाणार. नंतर मी प्रश्न केला नाही. वाढ धरली. ती माझ्या मागे चालू लागली. थोडं चालल्यावरती हळूच म्हणाली, तुम्ही भाबडे आहात. कशावरून? मी कुठं जायचं म्हणताच तुम्ही खरं बोलला, ती बोलू लागली. म्हणून मी तुमच्यावर विश्वास टाकून निघाले आहे. जर तोच प्रश्न तुम्ही मला विचारला असता तर मी तुम्हाला खोटं सांगून भलतीकडेच नेलं असतं. ते ऐकून मला हसू आलं. कारण मी मुळीच खरं बोललो नव्हतो. मला सागावाला जायचं होतं. पण सागाव हे माझं गाव नव्हतं. दुसरी गोष्ट ती खरी बोलली नसावी असा माझा पक्का समज होऊन बसला. काहीतरी भानगड आहे असं मला वाटू लागलं. परंतु 2 लबाड सहप्रवासी एकत्र निघाल्यानंतर हा प्रवास एकत्र कसं होणार याचं मला हसू येत होतं. तू का घाबरली होतीस? मी विचारलं. या भागात काही लोक फार वाईट आहेत. काही फरारी आहेत. बायांना डोंगरात एकटीला गाठून अब्रू घेतात. एकट्या दुकट्या बाईला असं जातच येणार नाही, ती म्हणाली. मग तू एकटी का बाहेर पडली आहेस? पुन्हा मी प्रश्न केला. तेव्हा ती गंभीर झाली. आपली गती वाढवून माझ्याबरोबर येऊन आपली कथा सांगू लागली. माझा नवरा संशय आहे. मी साधी अशी आहे, पण नवऱ्यापेक्षा मी 100 पटीनं देखणी आहे. म्हणून नवरा मला सारखा छळत असतो. मी हसले की तो चिडतो. नवे नवे तो मनातून रडतो. बरं, हसणं ही मला एक खोडच जडली आहे. आणि माझे डोळे दुष्ट आहेत. माझी नजर चपळ आहे, पण दाहक आहे. ती मला जाळीत असते. मी कसंही पाहिलं तरी सासरची माणसं एकदम पिसाळतात. मी दुर्वर्तनी आहे असं नवऱ्याला सांगतात. आपल्या तव्यावर भाकरी जाळावी तसा नवरा जळतो आणि मग मलाही जाळतो. खरंच सांगू, मी दुष्ट नाही. मी नवऱ्याला देवा इतकं मानते.
हृदय उघडं करून दाखवते, पण त्याचं मन संशयानं आंधळ झालं आहे. त्याला माझं निर्मळ हृदय गढूळच दिसतं. माझा एक चुलत दीर आहे. तो गोरा आहे, देखणा आहे, दिसण्यात भारी उमदा आहे. माझ्या नवऱ्यापेक्षा तो 100 पटीनं सुंदर आहे. माझ्यासारखी बाई त्याला दूर ठेवूच शकत नाही असा आहे तो. पण देव जाणे काय झाले, त्याला या डोळ्यांचे वेडच लागले. तो रोज मुद्दाम येऊ लागला. अगदी कोणी घरात का असेना. तो काही ना काही सबब सांगून घरात आतपर्यंत येऊन माझ्या पुढं असं आणि मला एकटक पाहिजे. मला तसं नवल वाटू लागलं. पुढं पुढं मी जिकडं जावं तिकडं तू ये. मी पाण्याला निघाले की तो निघे. रानात जावं तर तिकडं तो दिसे. तो अगदी वेडा झाला होता. आणि तो सर्व प्रकार नवऱ्याला उमगला. तो तर एका महिन्यात वेडा झाला आणि मला सुद्धा वेड लावू लागला. नवरा मत्सरानं जळत होता. दीर मला पाहण्यासाठी तरफडत होता. त्या 2 अग्नीत माझी राख होत होती. एके दिवशी मी धीर केला आणि धीराला विचारलं, तुम्ही हे काय आरंभलं आहे? तेव्हा तो आणि मी आम्ही दोघे शेतात होतो. वेळ दुपारची होती. आसपास कोणीही नव्हतं. तो हसून म्हणाला, मला काय झालंय तर मलाच कळत नाही. हां, एवढं खरं की तुला पाहिल्यापासून मला चैन पडत नाही. तुझे हे 2 डोळे आणि त्यावरच्या या भोवया, ते पापण्याचे लांब केस, हेच रोज स्वप्नात येतं आणि ते पाहण्यासाठी माझा जीव वेडापिसा होत असतो. मी तेव्हा त्याला विचारलं, मी एकाची बायको आहे हे लक्षात आहे ना? तेव्हा तो खिन्न होऊन हसत म्हणाला, मी कधी काय म्हणतोय? मी फक्त तुला पाहत असतो. मला तुझे डोळे पाहावेसे वाटतात एवढंच. मला त्याची दया आली. काळजात कळ उठली. मी म्हणाले, डोळे गोड दिसतात, पण याच डोळ्यात ओळख नांदत असते. सोन्याची किंमत कसोटी सांगते. तद्वत नात्याची महती नजरेला कळते. जर हे डोळे जर हे डोळे तुमच्या स्वप्नात येत असतील तर तर मी ते खुरप्याच्या पातीनं फोडून घेईल. पण हा छळ मला नको. हे ऐकून धीर घाबरला. जणू हे माझे रक्तबंबाळ डोळे त्याला कल्पनेनं दाखवले. तो उठला. नको नको, तू डोळे फोडून घेऊ नकोस, असं म्हणून तो निघून गेला. त्याचवेळी माझा नवरा तिथं आला. त्यानं धीराची पाठमोरी आकृती पाहिली आणि तो वेडावला. गीता, तो कोण गेला? भावजी होते. का आला होता? मला काही गोष्टी विचारायच्या होत्या. कसल्या गोष्टी? याच की तो माझ्या पाठी का लागला आहे. मग विचारल्या? हो, विचारल्या आणि त्यानं चूक कबूल सुद्धा केली. खोट. मी मनात भरत नाही म्हणून तू अशी त्याला एकांती भेटून पाप करतेस. हे ऐकून मी ओरडले. त्यांच्या पाया पडले. नाना परिणामी त्याला विनवले. पण त्याचा संशय वज्रलेप झाला होता. तो ऐकेना. अखेर एका गोष्टीवर तो तयार झाला. तो म्हणाला, विशाळगडावर खऱ्या खोट्याचा निवाडा करणारा देव आहे. तिकडे चाल. तिथं तू खरी ठरलीस तर ठीक, नाही तर तुझी तू आणि माझा मी. काल आम्ही विशाळगडावर पोहोचलो. तेव्हा एका माणसानं एका पातेल्यात गोड तेल आणून ते चुलीवर कढवलं. त्यात एक पैसा टाकला. तेल जेव्हा कडकडून कढू लागलं तेव्हा तो देव माणूस म्हणाला, बाई, तू जर पवित्र आहेस तर तो तेलातील पैसा काढून दे. जर तुझा हात जळाला तर तू पापी, आणि जर जर तुला काहीच झालं नाही तर तू देव. ते ऐकून मी भ्याले आणि म्हणाले, तुम्हीच ते करा. मी पापी आहे असं म्हणून तर पैसा काढा. जर तुमचा हात जळाला नाही तर मी पापी. त्यावेळी तो माणूस एकदम पिसाळला. काठी घेऊन माझ्या अंगावर आला. त्यानं 100% मला गुन्हेगार म्हणून निर्णय दिला. आणि मीही आता गुन्हेगार म्हणून माहेरी जात आहे. ही सर्व कथा ऐकून माझ्या काळजात पाझर फुटला. मी स्तंभित होऊन विचार करू लागलो. परंतु तिच्या चेहऱ्यावरचा तो लबाड भाव पाहून बावचळून गेलो.
तोच ती म्हणाली, "एक गोष्ट बोलू?" "हो बोल ना, पण मला भाबडा म्हणू नको. या भागातून जाणं धोक्याचं आहे." ती म्हणाली, "मी म्हणजे एक धोका आहे. मी तुमचे कोणी नाही. हे जर एखाद्या गावगुंडाला समजलं तर तो मला पकडून ठेवेल. मी जन्मातून उठेल." "मग काय करू?" मी उलट प्रश्न केला. तेव्हा तिनं काहीच न बोलता माझ्या खांद्याचं बोचकं आपल्या डोकीवर घेतलं. पदर नीटनेटका घेऊन एखाद्या नव्या नवरीसारखे चालू लागले. नंतर हळूच म्हणाले, "माझं नाव गीता. कुणी विचारलं तर बायको म्हणून सांगा." "म्हणजे?" मी दचकताच ती कपाळावर आठी घालीत म्हणाली, "दचकाया काय झालं? अशी बायको दिल्याबद्दल देवाचा उपकार माना. चला." मला तिची भीती वाटू लागली आणि माझा तो पडेल चेहरा पाहून दगडावर रुपये ओतावे तशी ती हसली. यावेळी मी एका दुसऱ्या विवंचनेत गुंतलो होतो. ती वाट माझ्या पायाखालची नव्हती. मी प्रथमच त्या वाटेनं जात होतो. त्यामुळे घोटाळा झाला होता. सूर्य बराच फिरला होता आणि सागाव पुष्कळ दूर होतं. ही गोष्ट मला उमगली होती. तेव्हा आम्ही डोंगर चढत होतो. 1.5 मैलाची उतरण, नंतर पायथ्यापासून 2 मैल सागाव. हा 7 मैलांचा डोंगरी प्रवास थोड्या वेळात शक्य नव्हता. म्हणून मी चिंतातूर होऊन पाय उचलत होतो. गीता माझ्या मागं पडत होती. सूर्यास्तापर्यंत आम्ही बरीच मजल मारली. चढण चढून माथाही ओलांडला आणि उतरणी समीप येऊन दाखल झालो. ऐन उतरणीजवळ खिंडीत एक लहानसा गाव होता. ती वाट त्या गावातूनच जाऊन पुढं ती डोंगरात उतरली होती. वाटेकडेलाच एक देऊळ होतं. तिथं 7-8 माणसं बोलत बसली होती. त्यात एक म्हातारा मोठा चाणाक्ष होता. पिवळा पटका बांधून तो ऐटीत बसला होता. तो कावळ्यासारखा कावराबावरा दिसत होता. पलीकडे 2 पहिलवान बसले होते. ते तांबड मातीने लडवडलेले होते आणि ते धिप्पाड होते. आम्ही जवळ येताच ती मंडळी बावरली होती. म्हातारा चिकाळला. पहिलवान मला पाहण्याऐवजी गीताकडेच पाहू लागले. एक जण तिच्याकडे एकटक पाहत मिशीचा शेंडा पिळू लागला. त्यांची नजर जणू तिला पिळूनच काढीत होती. इतक्यात तो म्हातारा म्हणाला, "कोण गाव पाहुणं?" "सागाव." मी उत्तर देऊन पुढे सटकू लागलो. तेव्हा तो म्हातारा म्हणाला, "अव थांबा की रात कोण? हे बायको वाटतं." "हो." "डोंगरातनं जायचं, वाईस लवकर निघायचं." "झाला उशीर, जातो आता." मी म्हणालो. म्हातारा मला घोटाळून थांबवू लागला. तो काहीतरी विचारित होता. मी उत्तर देत होतो. तेवढ्यात ते 2 पहिलवान एकमेकाला खुणवून निघून गेले. तेव्हाच मला त्याचा संशय आला. मी पाय काढला. डोळ्याच्या उजेडानं डोंगर उतरायचा आणि मग पायाच्या अदमासानं सागाव गाठायचं असा विचार करून मी निघालो. गीता घाबरली होती. एकाएकी तिचा चेहरा पडला होता. ती केविलवाना स्वर काढून म्हणाली, "ते दोघं पुढे गेलेले आहेत. नक्कीच काहीतरी होणार." मलाही त्यांचा संशय आला होता. त्याला पुष्टी मिळताच मीही खचलो. कडूसं पडलं होतं. तोंड ओळख मोडत होती. 1.5 मैल डोंगर उतरायचा होता, तोही किर्र झाडीतून. बरं त्या गावात रात्र काढावी तर तेही शक्य नव्हतं. ते 2 पहिलवान त्या गावाचेच होते. आयती वाघाच्या घरी शेळी पाहुणी. आता गेल्यापासून गत्यंतरच उरलं नाही. "चल, हिंमत सोडू नको," मी उद्गारलो. जिथं उतरायची पाऊलवाट होती तिथं दोन्ही बाजूनं सोडपं पुढं येऊन त्यांना खेकड्याच्या 2 नांग्यांचा आकार आला होता. आम्ही उतरणीजवळ आलो. तिथं कोणीच नव्हतं. तेव्हा पुन्हा धीर आला आणि पायास वेग आला. आम्ही भरभर उतरू लागलो. 2-3 वळणं घेऊन मध्यावर पोहोचलो आणि वरून शिळ वाजली. ती डोंगरात वळवळत पळाली. आम्ही भयभीत झालो. तेव्हा आमच्या डोकीवरचे आकाश लखलखीत होते. बाकीचा डोंगर अंधारात बुडत आला होता आणि झाडांच्या बुडख्यात त्या गर्द झाडीत अंधार मावत नव्हता. फक्त वरच्या उजाळ्यानं ती मळवाट तेवढीच दिसत होती.
शिर येऊन आमच्या उरात तलवारीप्रमाणे शिरले. आम्ही वर पाहिलं तेव्हा एक आकृती खाली येताना दिसली. लगेच आम्ही खाली पाहिलं तेव्हा दुसरी ही आकृती वर येत होती. आम्ही मध्येच सापडलो होतो. मी विचार केला आणि भरकन वाट सोडून बाजूला झाडीत शिरलो. ते दोघं एका जागी येईपर्यंत आम्ही दोघांनी कपारीत बरीच दौड मारली. परंतु गळून पडलेली पानं पायाखाली चरचरू लागली आणि त्यांनीच घात केला. कारण त्या आवाजाच्या रोखानं ते दोघे आम्हाकडे धावत आले. परंतु त्या पानांनी पुन्हा आमच्यावर उपकारही केले, कारण त्यांची आम्हाला अचूक चाहूल लागली. लगेच थोडं वर चढून परत मुख्य वाटेकडे दौड घेतली, अगदी जीव मुठीत घेऊ. आणि पुन्हा घात झाला. आमची चाहूल त्या दोघांना लागली. तेही परत धावत येताना पुन्हा ती पानं चरचरत होते. ते आल्याचं लक्षात येताच आम्ही परत आडवी धूम ठोकली. मी सर्व शक्ती एकवटून त्या दोन बिलंदर डाकूंना चुकवत होतो. तंगगास घालून गीता माझं ते बोचकं सांभाळून अगदी सावळीसारखी माझ्याबरोबर धावत होती. ते भयंकर संकट खरं म्हणजे गीतावर आलं होतं हे तिनं जाणलं होतं. ती पळत होती. गडद अंधारात बेलाग कपारीत ते आमची जीवन मरणाची झुंज सुरू झाली होती. माझी सर्व कापडं करवंदीच्या जाळीत अडकून फाटली होती आणि मला दरदरून घाम फुटला होता. त्या दोघांना सापडायचं नाही, पुढं येणारं झाड चुकवायचं आणि अंदाजानं बरोबर पळायचं. किंचित तोल गेला की मरण वाढून ठेवलं होतं. त्यावर पूर्ण लक्ष ठेवून स्वतःचा जीव वाचविण्याची कठीण कामगिरी त्यावेळी प्रथमच माझ्यावर पडली होती. आपण त्यांना सापडलो तर आपल्या समोर या पोरीची काय अवस्था होईल. त्यांनी आपल्या समोर तिची अब्रू घ्यावी हे मला असह्य झालं होतं. ते मला थोडेच मारून सोडणार ही गोष्ट मी फार विसरलो होतो. तिची अब्रू, तिचे हाल, तिचे दुःख म्हणजे आपले, अशी माझी भावना होऊन बसली होती. नंतर एकाएकी आवाज घुमू लागला, ए ए गुमान वाटेवर या आणि ए टगिया, तू ऐक, मारू नका. आता आम्ही दगडानं तुमसनी चेपून काढू, मग मारा, नाहीतर ती पोरगी देऊन जा वारा. त्यांनी मला हुकूम केला. ही त्यांची घोषणा ऐकून मी गांगरून गेलो. अंधारात अंदाजच घेऊन जर त्यांनी दगड मारला तर काय, असा मी विचार करू लागलो. तेव्हा त्या दोघांपैकी एक म्हणाला, तू हातच थांब, मी बैटरी घेऊन येतो, त्याशिवाय नाही घावणार ही. हा हा, जा आणच बॅटरी. दुसरा म्हणाला आणि एक जण दूर गेल्याची मला चाहूल लागली. त्यांनी दगडानं आम्हाला मारण्याचा बेत रहित केला. मला बळ आलं. माझ्याकडेही कुऱ्हाड होती. मी तिला दांडा घातला, हळूच ठोकला. तेव्हा तो माणूस घाबरला. पुन्हा त्यानं दगडांचा अवलंब केला. फर्रकन एक दगड त्यानं आमच्या रोखानं फेकला. तेव्हा जागा सोडून आम्ही दुसऱ्या ठिकाणी बैठक मारली. तोच दगड घुमत आला आणि त्यानं आम्हाला मुक्त केलं. कारण त्या दगडानं एका जाळीत बसलेले दोन मोर उठले आणि ते आमच्या पाठीमागून कपारीत त्या इसमाच्या वरच्या बाजूनं धावून निघाले. त्या दोन मोरांच्या पायाखाली चरचरणारा पाचोळा त्या इसमापर्यंत चरचरत गेला. ते आम्हीच पळत आहोत असं समजून तो माणूस त्या मोरांना आडवा पळू लागला. मोर आणि तो इसम यांच्या पावलांचा कानोसा घेऊन आम्ही तेवढी संधी साधली. भरकन आम्ही उतरणीवर येऊन वाट धरली आणि खाली धूम ठोकली. आम्ही तळवटाला आलो तेव्हा एकाएकी माझी शक्ती लोपली. मी गलित गात्र झालो. मला चालणं अशक्य होऊन मी कुऱ्हाड टेकीत निघालो. तेव्हा गीतानं मला आधार दिला. माझ्या मनावरचा भीतीचा दाब दूर होताच माझा दाबून धरलेला दम उघाडला होता. परंतु गीता अजून दमली नव्हती, कारण ती अजून निर्भय झाली नव्हती. अजून तिच्या मनावर भीतीचा एक विलक्षण पगडा कायम होता. आम्ही एका झाडाखाली बसलो. इतक्यात वर कपारीत गडगडाट झाला. लगेच मेलो अशी ओरड झाली. काहीतरी पडलं असं वाटून आम्ही कान टवकारले. तोच तो माणूस ओरडू लागला, सखाराम, सखाराम, मेलो,
वाचव मला, वाचव. भागानं धरलं वाटतं, भेदरून पाहत गीता म्हणाली. त्याचं विव्हळणं चालूच होतं. आम्ही ऐकत होतो. अजून जाऊया, गीतानं आग्रह केला. नको, बघू त्याचं काय झालं, मी उत्तरलो. त्यावेळी आम्ही त्याच्या आणि भीतीच्या शिवेपार होऊन बसलो होतो. थोड्या वेळात बॅटरी आणायला गेलेला पहिलवान पेट्रोमॅक्सचा कंदीलच घेऊन आला. त्याच्या निळ्या प्रकाशात तो हिरवा डोंगर विलक्षण दिसू लागला. नारबा, कुठं हायस र? त्यानं हाक मारली. आणि मग दुसरा आवाज झाला, सखाराम, मी हता हाय, मी पडलो, माझा पाय मुळीत अडकून बसतोय, माणसान. लगेच कंदील तिथंच ठेवून सखाराम गावाकडे पळाला. आम्ही सागावाकडे पळ काढला आणि वारणेत येऊनच दम टाकला. तेव्हा वारणा शांत होती. किनारा थंड पडला होता. पावसाळ्यात कसबटाप्रमाणे हत्तीला ओढून नेणारी वारणा आता निरंजनाच्या मंद ज्योतीप्रमाणे शांत शांत वाहत होती. पाय ठेवताच वाळू करकरले. तेव्हा माझं काळीच निर्भय झालं. वारणा सागावाला घासून गेली होती. नदीतून सागावरचे दिवे दिसत होते. जेवणवेळ टळत होती. तेव्हा माणसांचा गलका मंदावला होता. मध्यभागी येताच गीता हळूच म्हणाली, एक गोष्ट बोलू? बोल, पण मला भाबडा म्हणू नको. मी तिची चेष्टा केली. तेव्हा स्वतःच्या गालावर हळुवारपणे मारून घेत ती म्हणाली, तोबा तोबा, जीभ झडल तसं म्हणणाऱ्याची. मग बोल. आता मी खरं सांगते. गीता गुडघाभर पाण्यातून चालत चालत म्हणाली, माझं माहेर भेडच गाव. सागावात माझी मावशी नाही. सकाळी मी खोटं सांगितलं तुम्हाला. माझा संशय खरा ठरला. मला हसू आलं आणि मीही खरं बोललं नव्हतं. मी विचारलं, बघ आता बोलतेस ते तरी खरं आहे का? आता मी खरं सांगते, गीता दिलगीर होऊन म्हणाले. माझं माहेर मानवाडा, शिराळच्या पुढं. मग ऐक, मीही खरं सांगितलं नाही. माझं गाव हे सागाव नव्हं, इथं बहीण आहे. माझं गाव पाटेगाव, शिराळच्या पुढं. हे बाई, मग शेजारीच की. असं म्हणून ती मोठ्यानं हसली आणि लगेच गंभीर होऊन म्हणाली, असा प्रसंग जिवावरचा होता. त्यानं प्रथम माझं डोळं पाहिलं. उशीर तो माझ्या डोळ्यात पाहत होता, म्हणूनच त्यांनी कपटी डाव टाकला होता. जर आपण सापडलो असतो तर वाईट झालं असतं. माझ्यासाठी तुम्हालाही ताप घडला असता आणि मी तर अब्रूलाच मोकले असते. तुम्ही भारी हिंमत केली. वाटतं हे डोळेच फोडून घ्यावेत. शेवटी ते आवेगानं उद्गारले. त्याच्या उद्गारात निर्धार होता आणि वैताग होता. वयात आल्यापासून तिला एकही सुखाचा क्षण लाभला नव्हता, म्हणून ती निराश झाली होती आणि दुःखाचा उगम आपल्या नेत्रात आहे अशी तिची समजूत झाली होती. ती रात्र सागावात काढून पहाटेच आम्ही आपली पुढील वाट धरली. तेव्हा गीता हर्षानं मोहरली होती. तिचे पाय जमिनीला ठरत नव्हते. माहेरची ओढ लागून ती आई, बाप, भाऊ यांना पाहण्यासाठी आतुर झाली होती. आणि त्याच वेळी आईबापाला आपलं दुःख सांगायची तिला घाई झाली होती. हृदयात पेटलेले दुःखाचे निखारे जणू ती आईबापा पुढं ओतून शांत होणार होते. परंतु दुपारी मानेवाडी जवळ आली तेव्हा ती रंजित झाली. मानेवाडीची फुटवाट आली तेव्हा ते रडकुंडीला आले. सडकेपासून 4 फरलांगावर मानेवाडी दिसत होती. तेव्हा ती उभी राहिली. आपल्या घराकडे जाताना तिने सद्गतीत होऊन माझा निरोप घेतला. 4 पावलं चालवून ती पुन्हा थांबली. हात उंचावून ओरडून म्हणाली, कधीतरी या, माझी आठवण झाली तर. असं म्हणून ती मंद गतीने निघून गेली. बदलणं हा जगाचा जणू नियम आहे. त्याप्रमाणे ते बदलत होतं. जुन्या जगातून नवं आगळं अनोखं जग उदय पावत होतं. जुनी सुख लोपून नवी येत होती. जुनी दुःख दूर होऊन नवी दुःख माणसांना रगडीत होती. परंतु माणूस दुःखापुढं पाठ फिरवीत नव्हतं. मीही त्यातच होतो. मी कुंडलवाडीहून घरी निघालो होतो. माझी वाट मानेवाडीतून पुढं होती. गावात शिरताच वाऱ्यानं दार उघडावं तद्वत आठवणीचं दार खाडकन उघडलं. मला गीताची आठवण झाली.
पण तिच्या बापाचं नाव आणि घर मला माहीत नव्हतं. मी किंचित थांबून विचार केला आणि समोरच्या घराकडे वळलो. मला गीताची चौकशी करायची होती. मी दारात पोचलो आणि चकित झालो. सोप्यातच गीता बसली होती. हिरवं लुगडं, खडीची तंग चोळी, स्वच्छ आणि टापटीप पोशाख. तिला पाहून मला आनंद झाला, परंतु तिच्या चेहऱ्यावर किंचित रेषा उमटली नाही. ती भुईमुगाच्या शेंगा फोडत होती. ती जागची हल्लीही नाही. मला चीड आली. मी खणखणीत स्वरात विचारलं, काय ओळख लागत नाही वाटतं? माझा आवाज ऐकताच ती दचकली. दिवसतास पेटाऱ्यातून नागिन उठावी तशी ती उठली. तुम्ही आला एवढंच म्हणून ती रडू लागली. अगदी सर्व शक्ती एकवटून तिनं हंबरडा फोडला. भरकन पदर ओढून त्यात तोंड दडवून ती पुन्हा मटकन खाली बसली आणि मोठ्यानं रडू लागली. मी घाबरून पळायचा बेत रचला तो तिची आई आली. तिनं तिला पोटाशी धरली. बाप येऊन माझ्यापाशी बसला आणि म्हणाला, पोरीनं वाईट केलं, डोळं फोडून घेतलं हो. देखून मला अंगावर कडा कोसळावा तसं वाटलं. जिभेवरचे शब्दच पांगुळले. मी नुसतं पाहत राहिलो. नंतर ती शांत झाली. दुःखाचा पूर ओसरला तेव्हा गीताची आई डोळे टिपत म्हणाली, पोरीनं शेंडाचा चिंग घालून डोळं फोडून घेतलं हो. तशी गीता अस्वस्थ झाली. माझ्या रोकांना पाहत ती तीव्र स्वरात म्हणाली, तुम्ही माझ्या शिरावर उपकाराचा डोंगर रचलात. त्या दिवशी तुम्ही होता म्हणून माझे अब्रू वाचले. एकदा तुम्हाला पाहावंसं वाटत होतं, पण आता नाही पाहू शकणार. परंतु एक हिंमतवाला भाऊ म्हणून आठवण काळजाच्या गाठीत ठेवेल. गीता, तू हे वाईट केलंस, मी चिडून उद्गारलो. तेव्हा गीता रडता रडता हसली आणि म्हणाली, काही म्हणा, सर्वच असं म्हणतात, पण माझ्या डोळ्यांनी माझं नांद उठवलं. इज्जत गेली. बापाच्या नावाला कलंक लावला म्हणून मी वैतागून मी तसं केलं. पण पण माझे डोळे सुंदर होते. माझे डोळे सुंदर होते. तिचा कंठ दाटला. सारंगीने करून सूर हवेत फेकावा तसे ते माझे डोळे सुंदर होते हे शब्द त्यात सोप्यातच सरपडले. वातावरण मलूल झालं होतं. ती रडू लागली. गीता असह्य होऊन रडत होती. माझे डोळे सुंदर होते हे शब्द ती थरथरत्या ओठाने स्पष्ट उच्चारित होती आणि लहान मुलांप्रमाणे रडत होती. छळ झाला, नांदणं गेलं, बेअब्रू झाली म्हणून स्वतःचे सुंदर डोळे, अगदी जगाच्या मोलाचे डोळे फेकून देणारी गीता आता डोळ्यांसाठी रडत होती. दुःखापोटी दुःखच निपजतं तद्वत गीताच्या दुःखानं क्रूर दुःखाला जन्म दिला होता. तिचे डोळे गेले होते, पण ते तिच्या अंतरात अमर होते. त्यांची महती तिला आता पटली होती आणि म्हणूनच ती आता रडत होती. श्रोतो, याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित डोळे ही मराठी कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. आपल्यासाठी कथेचं वाचन केलं कृष्णा चावडे. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आपल्या नातेवाईकांसोबत, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन कथांसोबत आपल्याच कथासरितावरती. तोपर्यंत नमस्कार. कथा पूर्ण पाहिली ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनस्वी धन्यवाद.